मुंबई पुणे मिसिंग लिंक वरती खंडाळा एक्झिट जवळ दरड कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही. मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीसाठी बंद. मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. 42 बंधारे पाण्याखाली. एनडीआरएफची पथकं तैनात. रायगडच्या पाली शहरात पावसाची संततधार. पाली शहरात शिरलं पाणी. रेस्क्यूचं काम सुरू. रत्नागिरीच्या खेडमधील खवटी गावाजवळ दरड कोसळली. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प. दरड हटवण्याचं काम सुरू. ब्रेकनंतर स्वागत. कोल्हापुरातून बातमी. कोल्हापूरचा शेवटचा बंधारा असलेल्या राजापूर बंधाऱ्यावरती पाण्याचा प्रवाह चांगलाच वाढलाय. पंचगंगा नदी आजूबाजूला आता विस्तारली आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह आता वाढलेला दिसतोय. त्यामुळे नदीपात्रात कुणी उतरू नये आवाहन केलं जात आहे आणि कोल्हापुरात पावसाची अजून सुद्धा उघडझाप सुरू आहे. कोल्हापुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि बंधारे जे आहेत ते आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे. पाणी पातळीत प्रचंड वाढ होते. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सुद्धा आवाहन केलंय की इथून पुढे काळजी घ्यावी लागेल. कोल्हापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. तर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली गेलेले आणि अनेक ठिकाणी वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. तर कोदे धरण आता 100% भरलंय. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. एनडीआरएफची पथकं आता कोल्हापुरात तैनात करण्यात आलेली आहे. पंचगंगा नदीने आता पात्र आपलं सोडलेलं आहे आणि पाणी आता बाहेर आलेलं आहे. मी सध्या पंचगंगा नदी घाटावरती आहे आणि या ठिकाणची दृश्य पाहायला गेले तर आपल्याला लक्षात येईल की काल हा सगळा घाट आहे तो रिकामा होता. मात्र रात्रीपासूनच आहे ते नदीचं पाणी पात्राबाहेर जायला सुरुवात झालेली आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 33 फुटांच्या वर गेल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे नदीचं पाणी आहे ते पात्राबाहेर पडून शहराच्या दिशेने जाताना आपल्याला दिसून येते. कोल्हापूरमध्ये विशेषतः चंदगड, राधानगरी, गडिंग्लज, गगनबावडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होते. गगनबावडामध्ये अतिवृष्टी होते आणि त्यामुळे या परिसरातलं कोदे धरण आहे ते सकाळी पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. या धरणातून कुंभे आणि सरस्वती नदीच्या पाणीपात्रामध्ये आहे तो मोठ्या प्रमाणात आज विसर्ग होणार आहे. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना इथे सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर पंचगंगा नदीसह जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन अलर्ट झालेले. एकूण जिल्ह्यातला आढावा घेतला तर 42 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे या बंधाऱ्याहून होणारी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे. लांबचा पल्ला गाठून या गावांना हे ते नागरिकांना जावं लागतं. थेटपणे कोणत्याही गावाचा सध्या संपर्क तुटलेला नाही. मात्र एकूणच या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि एनडीआरएफची यंत्रसामुग्री या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून असल्याचं आपल्याला दिसून येते. एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कोल्हापूरची स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एनडीआरएफची पथकं जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असल्याचं दिसून येते. सध्या ऑरेंज अलर्ट आहे ती कोल्हापूर जिल्ह्याला दिलेलं आहे. अतिवृष्टी होते, काही धरणं पूर्ण क्षमतेने भरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा प्रशासनाचं जे आव्हान आहे त्या आव्हानानुसारच आहे ते घराबाहेर पडावा, नदीपात्रात जाऊ नये अशा पद्धतीची विनंती आहे ती प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर. असे वारे त्या ठिकाणी वाहत होते आणि आपण जर मुंबईमध्ये बघितलं, ॲव्हरेज दरवर्षी 800 झाडं पडतात. प्रत्येक मॉन्सूनमध्ये मुंबईमध्ये 800 झाडं पडतात. काल एका दिवसामध्ये 350 झाडं पडली आहेत आणि आजचा दिवस हा त्याहीपेक्षा गंभीर आहे. म्हणूनच आज आपण सगळीकडे वर्क फ्रॉम होमचे त्या ठिकाणी विनंती केली आहे शाळा कॉलेजेसला. कारण आज लेट दुपारनंतर 70 ते 90 ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. आता ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या दुःखदायी आहेतच, पण कालची जी इमारत पडली ही पूर्णपणे बेकायदेशीर होती आणि या ठिकाणी बेकायदेशीर इमारत पडल्यामुळे त्या इमारतीतले लोक नाही, ज्या झोपडीवर किंवा ज्या छोट्या याच्यावरती पडली त्यातले लोक त्या ठिकाणी मेलेले आहेत.
त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या घटना गंभीर आहेत. आज आपण पाहू शकतो मुंबई पुण्याचा जो रोड आहे त्याच्यावर दरड कोसळलेली आहे. त्यामुळे हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली. तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. त्याचा सामना करतात. आज आपण बघितलं असेल जसं कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळली, इमिजिएटली ट्रॅफिक बंद करण्यात आला, डायव्हर्ट करण्यात आला. पुण्यातनं आणि मुंबईतनं दोन्ही साईडने लोकांना सांगण्यात आलं की हा रस्ता बंद आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावर जाऊ नका. आज आपल्याला अडकलेले लोक खूप आहेत बाबा, अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसत नाही, कारण अलर्ट मोडवर आपण आहोत. अर्थात काही लोक निश्चित अडकलेले आहेत, जे मध्ये होते त्यांनाही परत फिरून कसं जाता येईल याची व्यवस्था केली आहे. या दरडी काही कोसळल्यामुळे रस्त्यामध्ये पाणी इतकं साठलेलं आहे की त्या ठिकाणी मदत करून त्या छोट्या गाड्या बाहेर काढाव्या लागत आहेत. तेही काढण्याचं काम हे चाललेलं आहे. मला असं वाटतं की आजचाही दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचे मंत्री गिरीश महाजन रात्री 1 वाजता त्या ठिकाणी मानखुर्दला होते आणि आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की या संदर्भात या 2-3 दिवसात झालेल्या घटना, त्या घटनांवर केलेली कारवाई, पुढच्या म्हणजे त्या अशा घटना होऊ नये म्हणून केलेली कारवाई, आणि यापूर्वीही प्रिपेअर्डनेस करता, म्हणजे शेवटी राजकीय बोलायचं झालं तर मागे काय झालं याची आकडेवारी मी देऊ शकतो, पण ती देऊन गेलेले मृत्यू हे आपल्याला परत आणता येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपल्याला थोडं संवेदनशीलतेनं त्या ठिकाणी राहावं लागेल. या संदर्भात उद्या पूर्ण म्हणजे आताही निवेदन माझ्याकडे तयार आहे, पण आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. त्यामुळे अर्धवट निवेदन करण्याच्या ऐवजी उद्या या संदर्भात संपूर्ण निवेदन हे आपण या ठिकाणी करू. पण आज या सभागृहाच्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करतो की आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे असणार आहेत. त्यामुळे झाडांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, टीन वगैरे जिथे लागले असतात तिथे परिणाम होऊ शकतो. या दृष्टीनं लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. पण लोकांनी ही सावधानता ठेवावी. शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये. आणि विशेषतः युवांना माझी विनंती आहे की आजचे वारे आणि एकूण पावसाची परिस्थिती बघता टुरिझम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की लोकांना, युवांना आवडतं पावसात जाणं, धबधब्यांवर जाणं, तर आज ते टाळावं अशा प्रकारची मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो. आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. 12 वाजता पुन्हा आम्ही जे आपलं राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्या ठिकाणी एक पूर्ण महाराष्ट्रातला आढावा घेतो. सगळ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतो. आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू. ठीक आहे. नाही बसा. अतिवृष्टीची परिस्थिती जी आहे ती एका दृष्टीने बघितलं तर ही फोर्स मेजर आहे, कोणाच्या हातात नसते. परंतु अशी परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असेल तर ती अधिक प्रभावशालीरित्या हाताळली जाऊ शकते. त्यामुळे माझी सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी या संदर्भात सतर्क राहून योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्याकरता शासनाला मदत करावी. आणि राज्यात एकूण अतिवृष्टीची परिस्थिती बघितल्यानंतर आजचे विधानसभेचे कामकाज मी स्थगित करीत आहे. नियमित बैठक उद्या सकाळी 11 वाजता भरण्यात येईल.
तर विधानसभेचं कामकाज आपण बघत होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. दुपारनंतर सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवास टाळावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. दरम्यान आज स्थिती गंभीर असेल, पावसाळी पर्यटन टाळा अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. प्रशासन सज्ज आहे, आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. दुपारनंतर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी, नागरिकांनी प्रवास टाळावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.